दादू काय बघतस, मग चॅनल सबस्क्राईब कर. प्रतिसाद चांगला दिला. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला भेटून आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून, माझ्या फ्रेंड्सकडून, सगळ्यांकडनं, माझ्या या गोड अशा यूट्यूब फॅमिलीला आणि इंस्टाग्राम फॅमिलीला जे जे माझे रील्स व्हिडिओ बघतात सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष आजपासूनच चालू होतो. मागच्या गाड्यांचा आवाज खूप येतो कारण मी कुठेतरी आहे, बाहेर आलेली आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना पहिले तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता आले आहे वाशीला मी आहे. गावदेवी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आहे. आम्हाला वाशीला बोलवलं आहे. गुढीपाडव्याची ते रॅली निघणार आहे आणि ती कोणी बोलवलं काय आहे तुम्हाला मी दाखवेनच. त्या अगोदर आपल्यासोबत इकडे अनुराधा पण आहे आणि अनुराधा, रंजिताताई, ॲक्च्युली आम्हाला चौघींना बोलवलं पण रोहिणी नाही येऊ शकली, त्यामुळे आता आम्ही तिघीजणीच आहोत इकडे. तर बाकी सगळे तुम्हाला मी दाखवेनच. आता मंदिरामध्ये आहे, गावदेवी मंदिरात आहे वाशीच्या. तर मी तुम्हाला इकडची देवी पण दाखवते, दर्शन घेते आणि मग गुढीपाडव्याची आमची ही नवीन सुरुवात झालेली आहे. आजपासून आम्हाला पहिलेच काम भेटलेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी, आहे की नाही अनुराधा? म्हणजे आम्ही ज्या व्हिडिओ काढतो डान्सच्या, आम्ही ज्या व्हिडिओ काढलेल्या त्यानंतर आम्हाला हे पहिलंच काम आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी भेटलं आम्हाला हे काम. आम्हाला बोलवलं आहे रॅलीमध्ये कोळी लुक करून. आम्ही दोघींनी पण प्रॉपर कोळी लुक केलेला आहे आणि रंजिताईंनी पण केलेला आहे. तर हे आम्हाला एक काम भेटलेलं आहे, तर ते कामानिमित्तच आम्ही आलो आहोत. तर गुढीपाडव्या दिवशी काम भेटलं म्हणजे पुढचं अजून आम्हाला किती भारी काम भेटणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि खूप छान प्रकारे झालेली आहे. तर आता इथे मागेच मंदिर आहे गावदेवीचं, तर मी पहिले दर्शन घेते आणि बाकीचं तुम्हाला ब्लॉग दाखवेन. खूप सुंदर अशी इथे रांगोळी काढलेली आहे. पहिले तर तुम्हाला मी रांगोळी दाखवते, नंतर आपण देवीचं दर्शन पण घेऊया. गुढीपाडवा खूप सुंदर अशी रांगोळी काढली आणि वाशीच्या रोडच्या मध्येच हा मंदिर आहे आणि मी 2-3 वेळा बघितलेलं पण आज पहिल्यांदा मी दर्शन घ्यायला आतमध्ये चाललेली आहे. तर चला आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. तर चला मित्रांनो, छान दर्शन झालं देवीचं आणि आता आम्ही निघतोय आमच्या कामासाठी, बाहेर निघतो. रंजिताई येईल तर तिला पण भेटू आणि मग आपलं काम जे कामासाठी होतं काम तुम्हाला मी दाखवेनच. आईचा आशीर्वाद आहेच मागे. तर चला आता बाहेर निघूया. तर मित्रांनो, गावदेवीचं आईचं दर्शन झालंच. आता आईचं दर्शन झालं म्हणजे वडिलांचं दर्शन झालं पाहिजे. स्वामी दिसल्यावर तुम्हाला माहिती रेडी होऊन जाते. तर चला या लगेच दर्शन घेऊ. अजून एक गोष्ट, नेहमी स्वामी माझ्या पाठीशी असतातच ना. जिथेही जाईल तर स्वामी असतात. तुम्हाला पण माहिती आहे, माझे फ्रेंड्स तुम्ही बघता तर मला किती वेळ आहे स्वामींचं. मला माहिती पण नव्हतं. मी गावदेवीचं दर्शन घेतलं आणि पटकन मागे बघते तर स्वामी आहेतच पाठीशी.
आणि या देवीचं नाव आहे मरियाई देवी. तर इकडे काही लेडीज आम्हाला भेटल्या आहेत आणि या मंदिराच्याच ते आहेत ना कमिटी मेंबर, हा ट्रस्टी आहेत. तर छान वाटलं यांना भेटून. आणि ही रांगोळी कोणी काढली मागची? हां, तर मेन माणसं भेटले. जी रांगोळी तुम्हाला मी दाखवली ना ते यांनीच काढलेली आहे. तर थँक्यू तुम्हाला आम्हाला भेटून चांगलं वाटलं. आणि नवीन असं तुला प्रतिसाद चांगला दिला. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडूनही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला भेटून आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू. तर रंजिताताई इथे आलेली आहे आणि रंजिताईचा आवाज सगळ्यांना माहिती आहे कसा खणखणीत आहे. बोलिंग बाय छान दिसते. फडकीमध्ये मी तिला पहिल्यांदा आम्हाला मासाने आणलाय इनी लावायला. आता आम्ही ताजं मासा लावू आहे. मासा आमचा धंदा आहे मच्छीचा. आता मासा माझाच असेल. आणि अनुराधा. आणि इकडे अजून आहे. तुमचं नाव काय? संध्या वैती. आणि तुझं पूर्ण? जिया पाटील. म्हणजे सगळे आगरी कोळी आज पूर्ण फुल धमाला. आणि तुम्हाला मी आता रॅलीतली एक मस्त विशिष्ट गोष्ट तुम्हाला दाखवते. मी बघितले पण तुम्हाला पण दाखवते काय दाखवायचं आहे ते. एक सुंदर असा कोळी पोशाख केलाय. तुमचं नाव काय? हरीश सुतार. मस्त मस्त छान वाटतं. वाशीगावचे. आणि त्यांचा खास करून हा पापलेट एकदम भारी. आणि माझा पण हे मच्छी. तर इकडे बघा मरियाई मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित वाशी आगरी कोळी समाज बांधवांची ही गुढीपाडव्याची रॅली आहे. आणि हे आहेत हरिश्चंद्र सुतार जे आपल्या समोर आहेत इकडे. आणि खूप छान दिसत आहेत. अजून सगळ्यांना तुम्हाला दाखवते. हा ट्रक आहे. ह्या ट्रकमध्येच काहीतरी गंमत आहे. तर चला या आपण तुम्हाला दाखवतो. हे कोलबी बघ कसली आहे. तर इकडे बघा आपले महाराष्ट्रापैकी महाराज आहेत. आणि विशेष आकर्षक आहे ते लक्ष्मण गोयल यांची ही कोलबी बनवली. आता आपण इथे वरती कोलबी आहे ती एवढी मोठी. आणि जी बनवली त्याला पण तुम्हाला दाखवते. कोलबीवर मी बसणार आहे. कोलबीवर मी तर सगळे मंडळी आहेत. नुसार जी गणना जर केली तर आपलं हे वर्ष नवीन वर्ष त्या पद्धतीनं आपण हिंदू वर्ष म्हणून हे आपण साजरं करत असतो. आपणा सर्वांना खरोखर आजच्या दिवसाचं खूपच मोठं महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तांपैकी या गुढीपाडव्याला महत्त्व दिलं जातं. बाकी इतर वेळेला आपल्याला मुहूर्त काढावे लागतात. पण हा मुहूर्त असा आहे की याच्यासाठी मुहूर्ताची गरजच नाही. हा आपल्यामध्ये खूप मोठा मुहूर्त मानला जातो. प्रत्येक मोठं कार्य कोणतंही आपलं नवीन काही अगर आपल्याला सुरू करायचं असेल तर आपण या दिवशी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतो. आई वगैरे आपणा सर्वांच्या पाठीशी उभी आहेच आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. आज आपणा सर्वांसमोर माता भगिनी अगदी सुवर्ण अलंकारात सुशोभित होऊन आलेल्या आहेत. त्यांचं कौतुक करावं थोडे कमीच आहे. अशा ह्या मातांच्या पाठीमागे एकविराई ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अशा ह्या मातेच्या चरणी आपण कित्येकदा ही जरी प्रार्थना केली ती तरी आपणासाठी ती कमीच असणार आहे. विशेष करून आपला हा समाज खूपच आता छत्रपतींच्या काळात जर जायचं म्हणलं तर आपल्या सहकार्याशिवाय अशी एकही घटना आपल्या या समाजाच्या नारीबद्दल कुठेही ऐकायला मिळत नाहीये. कारण आमचं शस्त्र काय आहे? कोयता. तो कायम आमच्या हातातच नाही, तो आमच्या अगदी काय म्हणतात अगदी 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 ठसलेला आहे. त्यामुळं कुणाची हिंमत होत नाहीये. याचं खरोखर खूप मोठं कौतुक आहे, अभिनंदन असं मला सांगायचंय. आणि हे कायम असंच चालू ठेवलं पाहिजे की कुणाचीही वक्रदृष्टी आपल्याकडे होता कामा नाहीये. आणि आपण वा 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 एक गाव दोन तुकडे. सुंदर सुंदर सुंदर. आणि हा मेसेज त्या दरिद्रांना जाण्यासाठी खूप आवश्यक आहे.
जे लोक ह्या पद्धतीचा कामामध्ये, लोकांच्या चांगल्या कार्यामध्ये किंवा सुशोभित जीवन जगणाऱ्या माणसांना त्रास देण्यासाठी कायम तत्पर असतात. याच्यातून फक्त एकच सांगायचे, अशा समाजकंटकांचा नाश करण्यासाठी समूळ रामायण महाभारत जे घडलं फक्त नारीच्या सन्मानासाठी, ते दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर नारीचा सन्मान कायम राहायच्यासाठी ही काळाची गरज आहे. आणि आता तर त्याची जास्तच गरज आहे. त्यावेळेचा काळ तरी थोडा ठीक होता, पण आजचा काळ खूपच भयंकर आहे. तर यासाठी आपल्याला प्रत्येक नारीच्या हातामध्ये शस्त्र रूपाने कोयता असणं गरजेचं असं मला वाटतं. आता जरी नसला पण अंतःकरणामध्ये आपल्या मनातून तो कायम तो दिसला पाहिजे. तर आमचा नाद करायचं नाही, आमचा बिलकुल नाद खुळा करायचा नाही आमचा. मित्रांनो, असं आहे का गुढीपाडव्याच्या नवीन वर्षीमध्ये इथे वाशीला आम्ही आलो आणि कार्यक्रम असा आहे, आता मला कळालं आहे. कोळी आपले भारतीय संस्कृती दाखवली गेली आहे आणि आम्ही कोळी गेटअप केला आहे. पण बाकी पण खूप छान दिसतं, सगळ्यांनी मला दाखवलं. ही आमची आहे, ही आहे कोळी. चला चला आम्ही आता वरती चढतो आणि आमची पूर्ण गँग आता निघालेली आहे. छान वाटले खरंच. तुम्हाला मी दाखवू शकत नाही काही भाग, पण जेवढं दाखवतं तेवढं प्रयत्न करते. आणि आता इथे ग्रुपचा पूर्ण एवढ्या उन्हामध्ये आमचं म्हणजे साऊंड बंद पडला आहे. पण साऊंड बंद पडला तरी आमची ताई अशी बोलणार आहे, बोल बी जिवंत आहे, हलतो जी जिवंत आहे. मी काय आमचा साऊंड बंद पडलाय मग तरी आया आयलो आया आयलो माईक बंद पडत आहे. मी ऐकली सोरीला दोरी या मुंबईच्या किनारी, माझी डोली आणलाय डोली चल जाऊ बाजारी. म्हणजे याचा अर्थ समजला, आगरी कोळी लोक ना काही नसलं तरी नाचायला लगेच तयार होतात. फक्त ना मेक म्युझिक गोळी कशाची गरज नाही आम्हाला, साऊंडची गरज नाही आहे. आमच्या दुकानं बंद करा, लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी, कला ग पारू करते नजरा चल जाऊ बाजारी. बेसवते बाजारी लोकांच्या नजरा पडतील ग तुझ्यावरी, कला ग पारू करते नजरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आईली बाजारची तयारी, सगळ्याची टोपली माथ्यावर घे विकून जा बाजार.